पुंडलिकावधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय गुरुमुद्रा महाराज की जय गंगाजी बापू महाराज की जय पार्वती शिवाय श्री गणेशाय श्री रामचंद्राय नमो नमः बळी आकुळोनी पायी पर्वतो पुढला दोही पायी गगना उसळला लवलाही श्रवणाही अनुमात्र ओम नमो वेद प्रतिपादा जे संस्कृत आत्मरूपान देवा तुझी गणेशो सकल मती दाट प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारे जोजी जयांचे केलिया सम्राट होई सकल विदेचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरुचे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमान आणि नाथ महाराजांना जनार्दन स्वामीला नमस्कार करून उर्वरित कथेला सुरुवात आहे आणि कथा काय ऐकायची आहे आणि कथा ऐकलेच पाहिजे महाराज आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे कथा परिसका रामावेन पूर्वज उदरते जाण पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती या न्यायाप्रमाणे समस्त गावकरी मंडळी अहिल्या नगर गुंज येथे राम नामाची कथा दिवसभर रात्रभर आणि ज्या ठिकाणी राम नाम आहे ना तिथं महाराज पंढरपूर आहे क्षेत्र आहे तीर्थ आहे आणि असं गावकरी मंडळीने नियोजित केलेलं आहे आणि आम्हाला आमंत्रित करणारे सरपंच आणि दशरथ महाराज ठाकूर किंवा समस्त गावकरी मंडळी याच्या आमंत्रणाला मान देऊन सेवा करण्याचा प्रयत्न आहे आणि आता आमच्या सेवेला झोपी जाण्याचा बी टाइम झालेला आहे महाराज हो आता काय इथं वाचक सूचक नाही काही होते ते गेले आणि काही बसलेले श्रोते होते ते गेले महाराज आता देव माझा मी देवाचा हे तर माझे सदेवाचा ऐकणारे एकले मात्र पक्के राहणार आहेत हनुमंतराया आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आहे आणि हनुमंतरायाला आवडणारी वस्तू आहे महाराज म्हणून कथेचा विषय असा चाललेला आहे की हनुमंतरायानं पर्वत उचललेला आहे उठलेला आहे आणि उठलेल्याच्या नंतर मारुतीला भगवान रामचंद्र प्रभूचा नामधारक आहे महाराज नामुखामध्ये असावं काम कमी झालं तर हरकत नाही कामामध्ये काम काय हे म्हणा राम राम जाईल बहु श्रम सुख होईल दुःखाचे या न्यायाप्रमाणे हनुमंतरायाने झालेले आहे जगक धीरी बाळक गज सिंहा दंडी कमळ देख कैसा चालेला कपी नायक गिरी आलोली उपडोनी ओ काय मारुतीने पर्वत उचलला आणि जय राम श्रीराम जय जय राम राम नामाची गर्जना करीत हनुमंतरायाने गालीनाथ महाराजांना दृष्टांत दिलेला आहे पर्वत केवढा होता आतापर्यंत तुम्ही ऐकलेला आहे 40 कोशी उंची त्या पर्वताची होती 20 कोस रुंदीचा होता एवढा पर्वत घेतल्याच्या नंतर मारुतीला श्रम झाले का महाराज जड वाटला का नाही वाटला मग कशा प्रकारचा वाटला ज्याप्रमाणे बालक असतो आणि चेंडू सहज झेलीत जातो या अवस्थेमध्ये हनुमंतरायाचा उडा निघालेला आहे अंधार पडे गडद
अंधार पडलेला होता महाराज. पहिलं दिव्याच्या खाली अंधाराचा मात्र, आता काय झाले, दिव्याच्या वरी अंधार खाली प्रकाश, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. पण ते अंधार पडलेला आहे, पडल्याच्या नंतर पुढे काय अवस्था झालेली आहे, अंधार प्रकाश माता उजळत जाता, अयोध्येचा परदेश पावता, भरते तत्वता देखिला. हो काय झाले मला, तळे अंधार प्रकाश माता, खाली अंधार पडलेला आहे पर्वताचा आणि वरी प्रकाश पडलेला आहे कशाचा, त्या औषधी होत्या मला, त्या औषधीचं तेज असं चम 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 चमकू लागलेलं आहे आणि त्या पर्वताच्या वरी उजळ लक 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 दिसू लागलेला आहे आणि असा पर्वत घेऊन मारुतराया उड्डाण करीत आहे आणि मारुतरायाचं उड्डाण अयोध्येच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर पुढे काय घडलेलं आहे, विस्मित झाला म्हणे, निवीर दाटले असता रजनी, बाहेर जात आहे गगनी, लक्षिताची ना लक्षणा. हनुमंतराचं उड्डाणाला आल्याच्या नंतर भरत ऋषीनं बघितलेला आहे, अंधार गडद पडलेला आहे, वरी प्रकाश आहे आणि आकाश मार्गाने काय जात आहे, अशा प्रकारचा विचार तो भरत करू लागलेला आहे. घेऊन क्रीडा करीत आहे गगनी, लाज मनी आसेना. हो काय झाले, बाबा भरताचा अनुमान प्रमाण आहे महाराज. कोण असेल या डे टायमाला, रात्रीच्या काळी आकाश मार्गाने कोण भ्रमण करीत असेल, मग देवाचा राजा इंद्र असेल आणि आकाश मार्गाने असणारा फिरत आहे, अशा प्रकारचा विचार भरत करू लागलेला आहे. नत्राने वात सुटला, हो सिद्धीनाथ उठिला, धवनी विचित्र म्हटला, तो ऐकिला भरताने. हो काय झालं महाराज, मग असा अंधार त्या ठिकाणी पडलेला होता आणि वेग हनुमंतरायाचा जास्त होता आणि त्या वेगाने महाराजा तो वाऱ्यानं पर्वतावरली झाड असे फर वाजू लागलेले आहे. भरताने विचार केलेला आहे, वेंद्रानं त्या ठिकाणी काय केलेले, वाद्य लावलेले आणि आकाश मार्गाने इंद्र फिरालेला आहे, असा विचार तो भरत वनाच्या ठिकाणी करू लागलेला आहे. म्हणे केवढा हे उद्धत वाद्य लावून अद्भुत अप्सरा सौरा विचरत आकाशी. हो भरत विचार करू लागलेला आहे, देवाचा राजा इंद्र आहे, इंद्राने इमान घेतलेला आहे, वाद्य वाजू लागलेला आहे आणि सगळे अप्सरा घेऊन अप्सरा बरोबर नृत्य मना घेतलेले आहे आणि अशा अवस्थेमध्ये आकाश मार्गाने भ्रमण इंद्र करू लागलेला आहे, असा विचार तो भरत करू लागलेला आहे. तो अमरपुरीचा असेल, काही देणं घेणं नाही, अप्सरा बरोबर घेतलेले आहे, वाद्य वाजू लागलेले आणि नृत्य करीत आकाश मार्गाने फिरायलेला आहे. पण फिरूदा, पण आमचं जे वास्तव्य आहे हे संतांचा परिसर आहे आणि ह्या संतांच्या परिसरामध्ये असं वाईट कर्तव्य करणं हे इंद्राचं बरोबर नाही, उचित नाही, अशा प्रकारचा भरत मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. स्त्री निरत झाला मध्ये पाशानी मातला, जो धनलो दे भुलला, त्याचा गेला वेगा. हो काय झालेलं आहे, असा इंद्र उन्माद झालेला आहे, विचार इंद्राने सोडलेला आहे, मनाच्या ठिकाणी इंद्राला विचार वाटलेला नाही. कशा प्रकारचं झालेलं आहे, जे मध्य प्राशेनी मातला, जे दारू पिणार आहे किंवा
स्त्री लंपट आहे किंवा गर्पण आहे असा जो कोणी त्या ठिकाणी असेल ना, मग त्याचा विवेक जातो महाराज, विचार जातो, तिथं विचाराची श्रेणी राहत नाही. तशा प्रकारची अवस्था झालेली आहे असा भरत बोलू लागलेला आहे. सागमनी जेरत ती सर्वदा ती उन्मत नाटवे सर्वदा प्रमार्थ स्वेच्छा विचरत. हो काय झालेले? परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी असणारा लंपट झालेला आहे, त्याला सहविचार काही येत नाही, मग त्याला परमार्थ आठवत नाही, चांगलं कळत नाही, वेगळं कळत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. करणे मर्यादा दिवसा देखता जनपदा वेशद्वारीच रे सदा हो. रे कदा माघारा. हो, काय झाले? एखादी वेश आहे मला, त्याला त्या ठिकाणी असणारा काही कळत नाही, लाज सुद्धा वाटत नाही, तशा प्रकारची अवस्था आहे. आता हानिता उरावरी फिरती धावे सन्मुख खरी पदारी घात मुखावरी आवडी करी झेलित. हो, काय झालेले महाराज असणार? एखाद्या विषयामध्ये लोंपट झालेला आहे, विषयांत झालेला आहे आणि आपले धर्मपत्नी सोडून असणारा स्त्रीकडे जाऊ लागलेला आहे, वेशीकडे जाऊ लागलेला आहे. पण वेशा महाराज कवर त्या ठिकाणी असणारा करते. वेशा भोगी कवडायचे परी हे धारण चोपुने तिचे. मग पैसा आहे तोपर्यंत वेश आहे आणि पैसा संपला की महाराज असणारा काय करते? महाराज पायातलं चप्पल काढते, अशा प्रकारचं वर्णन करू लागलेले आहेत. कैसा पुरुष कामाचारी सुखची मानी निरंतरी पाऊल जाऊन दिदुरी हृदयावरी झेलित. हो, काय झालेले? गाढवासारखी गती असणारा नाथ महाराजांना वर्णन केलेले. वेगांना असणारा तैसा पुरुष कामाचारी, वेगांना असणारा श्रीमंत घराण्याचा आहे आणि महाराज वेशेकडे जात असताना त्या ठिकाणी असणारा पैसा संपलेला आहे. पैसा संपला तरी तो त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे, पण गेल्याच्या नंतर पैसा नसेल तर महाराज वेशा पाय सुद्धा टाकू देत नाही. पण ह्याला गेल्याशिवाय करमत नाही महाराज. मग त्या ठिकाणी असणारा वेशा रागामध्ये येते आणि पायातलं काढून दन दन असणारा तोंडावर हाणते. मग मुंजाजी सरका महाराज आला. महाराज काय असणारा तुम्ही एवढ्या मोठ्या घरच्यात, काय तुमची अवस्था? त्यानं सांगितलं महाराज तुम्हाला हे काही भागे कळत नाही, परम भागे असणारा लागतो महाराज. हिची पद कमळ चरणी लागे, हृदय लागे, अशा प्रकारची अवस्था आहे. बरे धर्मांतराची फळी भागीचे पदक कमळ हृदय लागे दैव दिंडीत सहभागे वर खावे. काय झालेले महाराज? दैव असेल तरच महाराजांच्या पायातलं चप्पल आपल्याला देहामध्ये लागते, दैव नसल्यावर लागत नाही, असा तो कामाचारी म्हणू लागलेला आहे. कामाची आहे सिरीती एक मध्ये त्याची स्थिती वेचोनी पदरची संपत्ती स्वय होती जगनिंदे. काय झालेले? नाथ महाराजांना दुसऱ्या असणारा सांगितलेले दारू पेणारा. दारू पेणारा काय करतो? दारू पेणारा महाराज कवडा कवडी 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 जमा करतो आणि दारू पेतो महाराज असणारा. मग दारू पेल्यानं चांगलं आहे का? जगामध्ये चांगलं व्हावा कोणी म्हणतंय का? कोणच म्हणणार महाराज. जगामध्ये निंदे होतो आणि आपली संपत्ती सुद्धा त्या ठिकाणी बरबाद करतो, अशा प्रकारची अवस्था आहे. एक भोग जोडे काम कर्म स्वर्ग तुडे कामे तरी डोळा पुढे तिष्ठत रोकडे मोक्ष सुखा. काय झाले महाराज? पैसा कमवाकडे पण पैसा सत्कर्माला सहाय्य करावं आणि चांगल्या प्रकारचे उत्तमचे गती तो एक पावेन उत्तम भोगेन जीव खाणे, अशा प्रकारचा असणारा पैसा काम करतो महाराज. पैशाने काय होत नाही,
पैशानं देव सुद्धा होता येते. ज्याच्यापाशी पैसा आहे, शक्ती करायला दान करा, समाप्ती करायला दान करा, सत्ता दान करा. त्या ठिकाणी वारकरी जेव घाला, पंगत घाला, तीर्थक्षेत्राला जा. त्याच पैशानं महाराज उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीवखानी, स्वर्गाला सुद्धा जाता येते. अशा प्रकारचा असणारा पैसा चांगला आहे तेवढा आहे आणि वाईट आहे तेवढाच आहे. महाराज वेचून यायचे धन करिता की मध्ये पाना, हो. हे निरात्म घाती संपूर्ण नरक सेवना कल्पा. हो, काय झाले महाराज? सर्व जवळला पैसा महाराज असणारा सर्व त्या दारू मध्ये घालतो आणि बरबाद होतो महाराज. आणि दारू पिणाराची महाराज अवस्था काय असते ते सर्वांना माहित आहे. महाराज असणारा कुठं पडल, कुठं राहील, काही सांगता येत नाही. पण त्याच्या घरामध्ये काय असतो महाराज? 12 हात वेळू असतो महाराज. अहो, काही त्या ठिकाणी घरामधले होत नाही महाराज. डाळ घरामध्ये आणल्याशिवाय राहत नाही, आम्ही दारू पिल्याशिवाय राहत नाही. असं जर केलं तर महाराज काय आत्मघाती तो एक. अहो, ह्या शरीराला सुद्धा महाराज असणारा वाईट कर्ते केल्याच्या नंतर नरकाला जावं लागतं. तशा प्रकारची दारू पिणाराची अवस्था आहे म्हणतात. स्वप्नी नाते किती सुख जन्मांतर देख भोगिती नरक अनिवार्य. हो, काय झालेले जे अनेक प्रकारचा धनलोभी आहे महाराज, करपण आहे, कंजूस आहे आणि असं कवडी कवडी करून त्या ठिकाणी महाराज जमीत होणार. जीवाला खात नाही महाराज, कोणाला दान धर्म काही करीत नाही. आणि असं जर असेल तर त्याला सुद्धा असणारा दुःखाची प्राप्ती आहे. अशा प्रकारचे नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहे. मरणात झटे घेता रुकान मिळे सर्वथा, हो. तथापि सायास करिता आळस चित्ता उपजेना. हो, काय झालेले महाराज? एवढा चिंगासकडे रात्रंदिवस असणारा मरणाची घेता घटे. रात्रंदिवस काम करतो, कवडी 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 पैसा खर्च कमीतो आणि कसल्याचा प्रकारचा असणारा खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही. असा पैसा जमा करून ठेवतो आणि ठेवल्याच्या नंतर पुढे अजून काय करतो बरं? ऐसा कष्ट मिळे ते वाढवी उपाय बळे, निज शरीर कष्ट विले जेणे फळे निज मोक्ष. हो, काय झालेले? अहो, ज्या पैशाने असणारा चांगलं जर केलं तर महाराज मोक्षाला सुद्धा जाता येते महाराज. पण आपण त्या ठिकाणी वापर कशा प्रकारचा करायचा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. जेने भोगिजे भोग, जेने भोगिजे स्वर्ग भोग, जेने साधे महायोग, जीव शिव विभाग जेते आहे. हो, काय झाले? ज्या पैशाने महाराज चांगलं जर सत्कर्माला लावलं तर मोक्षाची गती होती महाराज. हे नर शरीर कशा प्रकारचं आहे? जंक्शन स्टेशन आहे. त्या स्टेशनाहून कोणीकडे गाडी सापडते महाराज. कोणीकडे जा, नरकाला जा की स्वर्गाला जा महाराज. स्वर्गाला जाण्याची असणारा काय करा की पुण्य संपादन करा आणि नरकाला जाण्याची पायरी दुसरीच आहे महाराज. आणि काही एक कोडन नरका जावयाची चाडण, संत निंदा गुड करी कौतुके सदा. खुशाल संताची निंदा करा महाराज. तर नरकाला जाणाराची त्या ठिकाणी असणारा वाट आहे. अशा प्रकारचं वर्णन करू लागलेले आहेत. एवढे प्राप्तीचे दाते ते कष्टाची धनाते, इतरांची कोण पुसे तेथे दुःखी समाजते संगतीची. हो, काय नाही, एवढा पैशाने महाराज असणारा अनेक प्रकारचं दुःख बी आहे आणि सुख आहे. पैसा कमवून दारू पेली तर दुःख आहे. अनेक प्रकारचा असणारा विषय लंपट झाला तर त्या ठिकाणी तेही दुःख आहे. अहो, चांगल्याची संगत केली तर महाराज चांगलं होत असते आणि चोराची संगत केल्याच्या नंतर काय होते महाराज वर्णन करतात. बैसता चोरापाशी तैसित होय होते,
देखताचे चिंदे मन धावे, अशा प्रकारची अवस्था आहे. देव धर्म नेमती काही पर्वकाळ ठाऊका नाही, श्रद्धाची संभावना नाही, निराश पाही सदा पितर. हो काय झालेले महाराज, एवढा चंगूस ना, कोण्या देवाला दान धर्म करायचा नाही, कोण्या देवाला जायचं नाही, कोण्या सत्यामध्ये सुद्धा बराबर पट्टी द्यायची नाही. एवढा चंगस महाराज, एवढा चंगस, सण सुद्धा करून खायचा नाही. श्राद्धाचा आलेला आहे, पितृपाठ आलेला आहे आणि सांगितलेलं आहे मालकीनीनं, मला आज पित्र आहेत, तुमचे वडील येणार आहेत आणि एक पितर सांगा आणि एक सवाशीण सांगा. हे म्हणला तुला काय नेट लागलायला इथं पितर सांगायला, इथं काय कुठं काय उड्या मारायला, म्हणला काय अन्न आपलं, तो म्हणला सवाशीण आणि मी पितर होतो, बाकीच्याची गरज नाही. अशा प्रकारचा चौवसपणा केल्याच्या नंतर ते दुःख त्या ठिकाणी काय वर्णन करतात. जय धना चालेत होया तै प्राणती जाऊ पाहे, जनावराची नेने सोय आतिथी येथे काय करील. हो काय झालेलं असा खऱ्या आहे महाराज असणारा, काही आपणही खात नाही, घरच्याला खाऊ देत नाही, देवाला दान धर्म करीत नाही आणि सणवारे करीत नाही आणि पित्रही करीत नाही. जे असा चंगूस आहे आणि त्याच्या घरला जर एखादा महाराज अतिथी आलेला आहे. पहिले महाराज बरेचसे अतिथी येत होते महाराज, सकाळी सकाळी उठलं की आलं धन सांगितलं पीठ नाही शिल्लक. दुसरा आला महाराज खंडोबाची वारी, त्याने सांगितलं व्हा पुढच्या घरी. तिसरा आला महाराज जे हरे विठ्ठल, पाठीत काठी घातल्यावर कसं वाटल, असं त्या ठिकाणी असणार. अतिथीला काही वाढायचं नाही महाराज, एवढं असणार. आणि असं असेल तर महाराज पुढे काय गती होणार आहे. एकाची जाती मध्ये पाहता स्वयंनितीय, एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे. हो काय झालेले महाराज, एवढा चंगूस आहे महाराज, तीर्थयात्रेला जातच नाही. आणि काही असणारा महाराजांना मुंजाजी महाराजांसारख्याने विनंती केली, महाराज तुमचा जन्म खरोखर वाया गेला हो, पंढरपूरला एकदा तरी न्या. असं काही म्हणून महाराज पंढरपूरला नेला आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेला महाराज. गेल्याच्या नंतर तिथं वासुदेव आला. वासुदेव आल्याच्या नंतर महाराज दान धर्म करा, वाडवळाचा उद्धार करा असे काही सर्व म्हणू लागले. पण ते म्हणला महाराज वाडवळाचा उद्धार करीत होतो, तुम्हाला रुपये देत होतो, पण मी बनीवर आलो म्हणला चंद्रभागेच्या आंघोळीला आणि विराडावर आल्याच्या नंतर देतो. महाराज ते वासुदेव पंढरपूरच होत, ते महाराज फटाळ होत आणि ते विराडावर गेल्याच्या नंतर विराडावर गेलं. ते म्हणला विराडावर कुठं म्हणलो, म्हणला आमच्या गावाकडे आल्यावर देतो. ते भगवंताना विठ्ठलाचं वासुदेवाचं सोंग घेतलेलं होतं महाराज. आणि ते वारकरी गावाकडे आला की महाराज गावाकडे आले काय पाटील, बाईने सांगितलं वासुदेव आलेले आहेत. त्यानं वाकून बघितलं महाराज हेच पंढरपूरचा वासुदेव आहे म्हणला. ते काय म्हण घरी नाही म्हणून सांग. ती बाई म्हणली महाराज घरी नाहीत आमच्या आता. ते म्हणला तुमचे मालक येईपर्यंत मी राहतो, इथं कुठं जात नाही. बरं शेवटला सांगितलं मेलं म्हणून सांग, मेलं म्हणून सांग. त्या बाईने सांगितलं महाराज आमचे मेले म्हणले वारले हो, आणि बर वारले तर वारू द्या म्हणले, तुमच्या मालकाचे मोह करून जातो. मालकाचे मोह त्या ठिकाणी महाराज मालकाला झोपिलं. झोपिल्याच्या नंतर बाई रुपयासाठी मालकानं सांगितल्या प्रमाण रडू लागले. गावातले जमले महाराज, काठी बांधली त्याची. त्या मालकीने सांगितलं मालक आता तरी बोला, चुपच म्हणला तुला काय करायचे. असं म्हणल्याच्या नंतर महाराज काठीवर घातलं, मसर वाट्यामध्ये नेलं. नेल्याच्या नंतर मालक आता तुम्हाला फुकतात, आता तरी बोला. असं म्हणले चुपच म्हणला तुला काय करायचंय.
हे वासुदेव म्हणला बाबा आता हे मरतय, आता काही राहत नाही. वासुदेवानं सांगितलं पाटील पैसा सुटला, आणि पाटील सुटला म्हणल्याच्या नंतर हे म्हणला बुवा पट्ट्या उठून बसला. अशा प्रकारची अवस्था आहे. चला ऐ स्त्री ऐसा स्त्री मध्ये मातला हो. आणि इतरात ऐकला हो. सज्जनाचा अवलंबू केला वा. उन्मत छायला पडितसे हो, काय नाही, भारताला अवमान काढलेला आहे. हे इंद्र आहे, हे गरीब नाही, महाराज देवाचा राजा आहे. आणि हे उन्मत झालेलं आहे, आणि उन्मताला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. आमचं सूर्यवंशाचं ब्रीद आहे. अशा प्रकारचा विचार भरत करू लागलेला आहे. आम्ही सूर्यवंशी राजे न्याय मकम आम्हा धर्माची देख हो. धर्माची लावले सिक विचाराने कासेना अहो, काय नाही, क्षत्रियाचा धर्म आहे, सूर्यवंशाचा धर्म आहे. आम्ही धर्माने चालणारे राजे आहेत, आणि अधर्म झालेला आमच्या डोळ्याला सण होणार नाही. दंड आणि याच्या माता अहो दंड त्या ठिकाणी असणार. अन्याय झाल्यावर देणारा इंद्र असेल ना, इंद्राचा कोणी जरी बाप असला तर आम्ही सोडणार नाही, असा भरत मनाच्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. मनोरी नाम अंकित भान हो. लगीताती धर्म चापी सजला पण दुंदळन करावे. हो, काय नाही, भरताने विचार केलेला आहे. भरताला राग आलेला आहे. धनुष्य आपल्या त्या ठिकाणी सज्ज केलं, बाण काढलेला आहे, आणि कानापर्यंत ओढी ओढलेली आहे, आणि भरताला आज्ञा केलेली आहे दुष्ट दळन करावे. अशा प्रकारची भरताला आज्ञा केलेली आहे. मनोरी राम स्मरण धनुष्य ओढी काढू बाणाच्या आज्ञा करण दुष्ट दळन करावे. हो, काय नाही, भरताला आज्ञा केलेली आहे. कोणाला? बाणाला, लोखंडाच्या बाणाला. भगवान रामचंद्र प्रभूच्या नावानं जे जे काय केलेलं आहे, जय राम श्रीराम जय जय राम. आणि भरतानं सांगितलं दुष्ट दळन करावे, दुष्ट असेल तर मारा. अशा प्रकारची आज्ञा त्या बाणाला भरत करू लागलेला आहे. बाण श्रीरामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसात अंताप्त हो. राम समरथ सर्वदा. हो, काय नाही, आणि मरोत्रावर बाण त्या ठिकाणी भारतानं सोडण्याची तयारी केलेली आहे, आणि बाणाला सुद्धा आज्ञा केलेली आहे. बाण रामा नामांकित होता, आणि सोडणारा नामधारक होता, आणि ज्याच्यावर सोड आहे ना तीही असणारा नामधारक होता. महाराज राम नामाचे पवाडे अखंड ज्याची वाचा पडे. अशा प्रकारचे मारुती हनुमंत त्या ठिकाणी भक्त होते, आणि तिच्या बाण सोडलेला आहे. शिकवली शिकलेच्या कटकाठी बाण पडला ती संकटी. हो. कोणावरी करावी सरस्पृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. हो, काय नाही, बाण असणारा गेलेला आहे. गेल्याच्या नंतर बाणानं मारुतीकडे बघितल्याच्या नंतर बाणाला विचार पडलेला आहे. का पडलेला आहे? अहो पुढचा हा भक्त नाही महाराज, दुष्ट नाही. जे भारताचं मनोगत आहे ते नाही महाराज. राम नामाचा अंकित त्या ठिकाणी मुखामध्ये सतत निघत आहे, आणि रामाचा भक्त आहे. मग त्या भक्तावर त्या ठिकाणी वार करता येते काय? करता येत नाही. असा विचार बाण करू लागलेला आहे. भरतो निधाय करिये थोडी भरत दंडील संपूर्ण. हो. कपिशी करावे कंदना करियाशी स्मरण श्रीरामाचे. हो, भरताचा बाण विचार करू लागलेला आहे महाराज. लोखंडाचा बाण विचार करू लागलेला आहे, पण आपल्याला महाराज काही विचार येण्याकडे आपण विचारच करणार महाराज. विचार केला असला तर देवाचं नाव सारखं घेत होता महाराज, पण आपल्याला विचार येणार महाराज. बाण विचार करू लागलेला आहे. पाठीमाग भारताची आज्ञा आहे, पुढे रामाचा भक्त आहे. पाठीमाग परतून जावा तर भरत शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.
नाही, मग पुढेही रामाचा भक्त आहे त्याच्यावर वार करता येत नाही, काय करावं असा विचार मान करू लागलेला आहे. भरत श्रीरामाचा निज भक्त कपी सप्रेम नाम समस्त माधन चाले पुरुषात हो बाण विस्मित विचारी हो बाण विस्मित झालेले तटस्थ बाण झालेला आहे, काय करावं मला तर आज्ञा केलेली आहे आणि पुढचा तर नामधारक आहे महाराज, नामधारकावर करता येते का करता येत नाही असा विचार मान करू लागलेला आहे. भरताच्या न्यायसी जे गंडाव्याती दुष्टासी हो दुष्ट म्हणणे कपिसी राम स्मरणेसी भारताची आज्ञा आहे दुष्ट असेल तर मारायचं आहे, मग हनुमंतराय दुष्ट आहे का दुष्ट नाही, दुष्ट असला तर मुखामध्ये देवाचं नाव येते काय येत नाही, तसा नामधारक हनुमंतराय रामाचा भक्त आहे, मग त्याचं निर्धारण करता येते का करता येत नाही असा विचार बाणाचा आहे. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधवाज्ञासी न चढे ऐसे विचारो निवाडे पुढे चरणाकडे चालला आणि आपले समोरच्याचा हरिभक्ताचा घात होणे असा विचार बाणाने केलेला आहे. आणि बाणाने विचार करून हनुमंतरायाच्या चरणाकड धाव बाण घेऊ लागलेला आहे. सजनाचे पायापदे कधीच न होय हो. स्वामी कार्य सिद्धी जाय विजय होय त्रिलोक हो काय झाले जे अनेक प्रकारचं दुःख आहे आपल्यामध्ये संकट आहे आणि असं संकटाला महाराज एखाद्या संताला शरण जावं त्या संताचे पाय धरावे आणि आपल्या पाठीमागला दुःख गेल्याशिवाय राहणार नाही आणि संकटातून काढल्याशिवाय राहणार नाही. महाराज संकट मोचन कोण आहे हनुमंतराय आहे आणि समोर हनुमंतराय आहे आणि संताला शरण गेल्याच्या नंतर पाठीमागल दुःख जाणार आहे. ह्या न्यायाप्रमाणे तो बाण हनुमंतरायाच्या चरणाकडे निघालेला आहे. आणि सांडीचे करोनी पूर्ण पायी मिठी घाली बाण सोय स्मित कपिनंदन बाण कोण कोणाचा हो बाणाने विचार केलेला आहे आणि केल्याच्या नंतर हनुमंतरायाचे पाय धरलेले आहे. चरण शरण जे हनुमंता तुम्हाला रामदूता असा पायाला बाण लागला, पायाला बाण लागल्याच्या नंतर हनुमंतरायाने बघितला कोण बाण कोणाचा असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. ऐसे विचारिता मनी बाण अवलोकित नयनी देखता श्रीराम नामांकित चिन्ही वायुनंदनाती स्मरो हो काय झालेले बाणाने पायाला धरलेला आहे, बाण हनुमंतरायाने बघितलेला आहे, हनुमंतराय विस्मित झालेला आहे. बाण आहे बाण जय राम श्रीराम जय जय राम राम नामांकित बाण आहे आणि आश्चर्यचकित हनुमंतराय झाले काय विचार केलेला आहे. श्रीरामाचा बाण होय अतिक्रमयाचा करू नये हो. साष्टांग नमन करिता होय राम स्नेह भावाते हो काय झालेले राम नामांकित बाण आहे, माझ्या स्वामीचं नाव घेत आहे आणि त्याचं उल्लंघन करू नये आज्ञा आपल्याकडून होऊ नये म्हणून नमस्कार केला विचार केलेला आहे. काय म्हणू लागलेले आहे प्रत्येकाची बाणाचे वचन कवतो बोलना संपूर्ण हो. भावादरल्याचे चिन्ह कवतळी बाण ओढीत हनुमंतरायाने बोलायला सुरुवात केली. बाण काही प्रत्युत्तर देत नाही, मग बाण खाली ओढू लागलेला आहे. हनुमंतराने ओळखीला आणि काय विचार केलेला आहे. उदय दिवाकर हो निस्वमित्रासी रघुवीरा हो. घेऊन आला मद समोर बाण सत्वर ते देवोडी हो काय झाले हनुमंतरायाने विचार केलेला आहे. ज्या ते बाण खाली ओढतय ना त्या ते माझ्या स्वामीचा बाण आहे आणि माझ्या स्वामीनं
मला उशीर होणार आहे, उशीर लागलेला आहे, म्हणून लक्ष्मणाला घेऊन माझी राणी या ठिकाणी आली असतात आणि मला म्हणून बाण सोडलेला आहे असा विचार हनुमंतराय करू लागलेले आहे. उठोन्या सुमित्रा वधोन्या दशशिरा वधोनी विभीषण राज्यधर स्वय सत्वर येथे आला. लक्ष्मणाला उठलेला असेल, रावणाला मारला असेल, विभीषण राज्यधर केला असेल आणि असं सर्व कार्य केला असेल अशा प्रकारचा विचार हनुमंतरायाचा आहे. मी नपुसंक सर्वथा पैसी स्वामी कार्याथा धिग धिग माझे जीव अवर्था कोण अर्था. काय रे माझ्यानं माझ्या स्वामीचं कार्य झालेलं नाही, मी नपुसंक आहे, नव्हे मी माझ्या जिन्याला सुद्धा अधिकार आहे का? जे आज्ञा केलेली होती भगवंतानं ती माझ्याने त्या ठिकाणी कर्ण झालेली नाही अशा प्रकारचा विचार हनुमंतराय मनाच्या ठिकाणी करू लागलेले आहे. ऐसा झाला ती दुःखी सवेची बाणाते अवलोकी तव तो वड्या धोमुखी एकाएकी सत्वर. काय केलेले महाराज विचार हनुमंतरायाने केलेला आहे, बाणाकडे बघितलेला आहे आणि बघितल्याच्या नंतर बाण सुद्धा खाली 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 ओढू लागलेला आहे. कारण साधेची माझे वेगे करीन देह पतन मनोनी कृपाळू रघुनंदना सत्वर बाण. रामाने बाण सोडलेलं आहे, जे हनुमंतरायानं कार्य झालेलं नाही आणि हनुमंतरायानं कार्य झालेलं नसल्यामुळे हनुमंतराया माझ्याकडे येणार नाही, हे पाठ करणार आहे, म्हणून माझ्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून बाण पाठवलेला आहे असा विचार हनुमंतरायाचा आहे. आता असो काही भरते आज्ञा करणे निश्चिते अनुसरला बाणाते विलंब येते हनुमंतरायाने विचार केलेला आहे. आपण जास्त विचार करण्यासारखी काही वेळ नाही, म्हणजे जे भरतात बाणाचं मनोगत आहे त्याप्रमाणे चालायचं आहे आणि बाणासंगे त्या ठिकाणी हनुमंतरायाने गण्याची तयारी केलेली आहे. हनुमानाचा किंकर आज्ञानुलंघी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे. आज्ञेचं उल्लंघन होणं शक्य नव्हतं म्हणून त्या बाणावर विश्वास ठेवला. बाणावर काय विश्वास ठेवला? रामावरच विश्वास ठेवलेला होता. मग राम नामांकित बाण आहे म्हणून बाणावर विश्वास हनुमंतरायाने ठेवलेला आहे. बाणावर शेरे टाकलं आणि बाणाच्या सोबत हनुमंतरायाने गालेले आहे. राम पुढे देखिला नंदीग्राम रत्नाती मनोरम भक्तोत्तम भरत जेते. काय झालेले बाणावर हनुमंतरायाने शेरे टाकलं आणि बाण खाली आलेले आहे आणि राज ऋषी भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी होते आणि रामाची आणि भरताची कापी टू कापी होते महाराज, दिसायला सारखे होते आणि त्या नंदीग्रामाचा परिसराचं वर्णन नाथ महाराज करू लागलेले आहे. धनी शरण दोघाची भेट्याती गहन दोघे प्रेमाळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती. काय झालेले हनुमंतराय आलेला भक्त आहे आणि राज ऋषी नंदीग्रामाच्या ठिकाणी रामाचा भक्त आहे आणि ह्या दोघांची भेटी होणार आहे महाराज. देव भक्ताची भेटी वेगळी आहे आणि संत संताची भेटणार आहे. संत भेटते आजी मज ते नेमे झालो चतुर्भुज अशा प्रकारची अवस्था होणार आहे आणि दोघांच्या गाठी भेटीमध्ये विधेय अवस्था प्राप्त होणार आहे महाराज. भक्त भक्ताला भेटतात त्यांना कंठ संगतीत होत असतो. कंठी प्रेम दाटे
नयने नुरलोटे हृदये प्रगटे रामरूप विधेय अवस्था प्राप्त अशा प्रकारची भक्ताची होणार आहे असे नाथ महाराज वर्णन करतात. एका जनार्दन कृपाळू जननी गोड न खाय बाळा वाचनी मुकीचा घास काढूनी माझ्या वदनी घालीत. नाथ महाराज वर्णन करू लागले जे माझे जनार्दन माझी माता आहे आणि माझ्या मातेनं आपल्या स्वतःच्या मुखातला घास काढलेला आहे आणि माझ्या मुखामध्ये घातलेले अशा प्रकारचं वर्णन करू लागलेले हे आहे. अत्यंत धावणे त्याच्या मुखी घास देणे न खाता पायावरी बळी पडणे घास कोंदणे मुखा माझी. हो काय झालेले महाराज एखादी असते लहान बाळक असते बाळ्या दूध पे म्हणलं तर ते काही पेत नाही महाराज. आई काय करते महाराज असणारा त्याला त्या ठिकाणी असणारा पाळते आणि पाळल्याच्या नंतर महाराज दूध पाजायचे ते गुणानं पेना महाराज तोंडाची मिठी मारते आणि आई काय करते त्याच्या गालामध्ये दणकून चापट आणते आणि त्यानं रडलं की महाराज दूध टाकते. तशा प्रकारची माझी जनार्दन माऊली आहे आणि माझ्या मुखामध्ये त्याच प्रकारचा असणारा गोड घास घातलेला अशा प्रकारचं वर्णन करू लागलेले आहे. वांजी शेण गळे चिन्हल्याली जाणी वेदन कृपाळू का जनार्दन जी अभिमान विश्वमाता. हो काय झालेले महाराज हे कोणला कळणार आहे महाराज वांजेला कळणार आहे काय कळणार नाही महाराज. एखादी असणारी बाई होती महाराज आपल्या लेकराला असणारा दूध पाजण्याचा प्रयत्न करू लागलेली आहे आणि तेवढ्यामध्ये वांज बाई आली महाराज. तिने सांगितलं इतकं बेजार होण्याची काय गरज आहे म्हणले. अहो पेलं तर पेलं न पेलं म्हणले असणारा आपण पिऊन घ्यावं. ती म्हणली तुला काही नव्हतं काय. ती म्हणली नव्हतं माय बकळ केलं मात्र झालंच नाही. तशा प्रकारची हे न कळे वांजेशे चिन्ह वांजेला कळत नाही महाराज. ज्यानं आई झालेली ते त्या ठिकाणी असणारा कळतंय त्याला. तशा प्रकारची माझी कृपाळू माऊली आहे आणि मला कृतार्थ केलेला आहे अशा प्रकारचं नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहे. ब्रह्मदिका पुत्र व्याली जे ब्रह्मांडे सर्जिली बीज कर्मे तर्ण मानिली मदती चाली लक्षणा. ब्रह्मांडाचं त्या ठिकाणी असणारा उत्पत्ती केलेली आहे निर्माण केलेली आहे महाराज असणारा. पण अशा प्रकारचे असणारा ते त्या ठिकाणी असणारा गोड घास माझ्या मुखामध्ये घातलेला आहे. कानीला अशी उदक द्यावे ती भुकेला जेवू घालावे मध्ये सर्वतान संभवे तिने ओलावे माऊली. हो काय झालेले महाराज माऊली असणारा एवढे कृपाळू आहे तानेल्याला महाराज काहीच कळत नाही. लहान बाळक आहे काय कळते का महाराज. ताण लागली कळणार भूक लागलेली कळणार महाराज. ते सर्व लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आईला कळते महाराज. आईची वेळेवर त्या ठिकाणी ताणलेल्या ताणीची द्यावे सर्व आई त्या ठिकाणी करते ना. तशा प्रकारच्या असणाऱ्या माझ्या स्वामीनं माझ्यावर कृपा केलेली आहे दया केलेली आहे आणि माझ्या हे दुःखाच्या वेगळं त्या ठिकाणी मला काढलेलं आहे अशा प्रकारची माझी आई आहे. नाथ महाराज वर्णन करू लागलेले आहे. याची काय करू आता जन्मनी झाला करता किती याची करू चिंता काही सर्वथा चाले ना. हो काय झालेले महाराज काही त्या ठिकाणी असणारा चालत नाही. काही हालता येत नाही बोलता येत नाही अशा प्रकारची असणारी माझी माय आहे आणि एवढी माझ्या मायेनं त्या ठिकाणी कृपा केलेली आहे. आज तोय घेऊन म्हणून निज मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळ काढणे कृपाळू. हो एवढी माझी आई कृपाळू आहे महाराज. त्याच्या मुखामध्ये घास घालाव आणि तिला गोड लागला की महाराज मुखातला अर्धा घास काढाव आणि आपल्या बाळकाच्या मुखामध्ये घालाव. तशा प्रकारचे ब्रह्मरसाचा कडा होता माझ्या स्वामी घेत होते आणि त्या स्वामीला गोड लागला आणि माझ्या स्वामीने माझ्यावर कृपा केली. त्याच्या मुखातला जे घास आहे ते माझ्या मुखामध्ये घातलेला आहे. अशा प्रकारची माझी माय कृपाळू आहे म्हणतात. राम कथा माऊलीची घास गोड
बाबाराव महाराजांच्या समोर काय सांगा महाराजांनी आता रामकथा किती गोड आहे म्हणलं तर आपल्या पामर जीवाला कळणं शक्य नाही महाराज. काय तुकाराम महाराजांनी वर्णन केलेले आहे नामाचा महिमा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा नये. अमृताहुनी गोड हे कोणला कळायला महाराज. नामामृत गोडी वैष्णवाला आदरी योगिया सादरी जीवन कळा तशा प्रकारची हे राम नाम आहे. हे त्या ठिकाणी माझ्या स्वामीच्या मुखामध्ये होत आणि ते जेवत असताना मी तिथे गेलेले आहे. आड आलेला आहे आणि आड आल्याच्या नंतर माझ्या मुखामध्ये घातलेला आहे आणि माझ्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी वर्णन करू लागलेले आहे. ही कृपाळू कैसी तोंडीचे काढून वेगेसी वे पिता माझे अमुकाशी निध मानसी सुखावे. हो, काय झालेले महाराज जे आपलं जे आनंद आहे जे सुख आहे तेच माझ्या मुखामध्ये घातलेलं आहे आणि मला सुद्धा सुखी केलेले आहे. अशा प्रकारचे गुरुचं वर्णन करू लागले. बालकाच्या धनी घेईजे का शिष्याचे निझाले पणे होईजे आणि काही न कळे सहजे सद्गुरु ज्ञानी जे की पृथ्वा. हो, काय झालेले महाराज असणार लहान बाळक असतो आणि आई त्याच्यावर असणारा कृपा करते तशा प्रकारचं गुरु शिष्याचं नातं तशाच प्रकारचं आहे. जे अनेक प्रकारचे गुरु आहेत ना जे आपलं सुख आहे आपला आनंद आहे ते आपल्या शिष्याला देतात आणि सुखी करतात. अशा प्रकारचं वर्णन आहे. एका जनाधनी शरण कबीर आज्ञा धरून हो. वाण्या दिला पण गोड कथन पुढ्यासे. हो, काय महाराज स्वामीला नमस्कार केला आणि कथा थांबवलेली आहे. 4था अध्यायाची समाप्ती झालेली आहे आणि पुढच्या 5व्या अध्यायामध्ये देव भक्ताचा संवाद आहे. भक्ताची भेट होणार आहे महाराज आणि त्या भेटीचा आनंद त्या ठिकाणी असणारा दसगुणित आहे. एवढा आनंद असणारा सांगता येत नाही महाराज. हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा एवढा आनंद आहे आणि ते आनंद सांगणारे ते असणारे हरिभक्त प्राण महाराज बाबाराव महाराज आहेत. याच्या मुखातून गोड आपल्याला भक्ताचं चिंतन ऐकायचं आहे. श्रोते लोक कुठं आजूबाजूला झोपले असतात तर काही असणारा येऊन थांबा महाराज. हेच आपल्या संघ येणार आहे, दुसरं काही संघ येणार नाही. 12 महिन्यातला 1 दिवस काढायचा आहे आणि बाकीचे परगावचे चित्त दिसाले वाचक सूचक असतात महाराज. इथं गावातले असतात स्वयंपाकाकडे थोडे पण सर्वांनी यावं आणि रामकथेचा लाभ घ्यावं आणि इथून वक्ते सुद्धा महाराज रसाळ वाणीमध्ये तुम्हाला सांगताल आणि तुमच्या कानाची मनाची तृप्ती करणारे वक्ते आहेत. आणि आपली झालेली वेडी वाकडी सेवा त्यात सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम आहे. श्रोते गोपती धने सैराट भरला राणे होळीला एका जना धने काय मने समरेना स्वस्ती भावात रामाने उदकांडे का